गाइज ये देखो हम यहाँ पे आ चुके हैं भटाड़ा में और यहाँ पे हम दर्शन ले चुके हैं। अभी देख सकते हैं यहाँ पे बहुत भीड़ है, हम आपको दिखाते हैं। और ये हम मजे कर रहे हैं। ये नहीं ये उधर का बैक कैमरा कैसे खुलते हैं? हाँ क्या अबे यार बहन चोरी यहाँ पे ये हो गया है, मतलब ये खुल नहीं रहा आगे का कैमरा। आप देख सकते हैं यहाँ पे बहुत ही भीड़ है। ये देखिए और ये हम ब्लॉगर हैं, यहाँ पे हम ब्लॉग बना रहे हैं। हमारे 1 मिलियन फॉलोअर होने के लिए अभी 10 ये बंदे चाहिए। और अभी आपको दिखाएंगे बहुत ही अच्छा, ये क्या दिखाएंगे अभी? नज़ारा दिखाएंगे। अभी बहुत ही अच्छा नज़ारा दिखाएंगे। आप हमारे साथ जुड़े रहिए। ये लाइव चल रहा है यूट्यूब और फेसबुक पे। आप स्ट्रीमिंग आप लाइक शेयर और सब्सक्राइब करना मत भूलिए। ये साकरकर है, अपना दोस्त है। ये साकरकर बहुत ही साकर खाता है, इसलिए इसका नाम साकरकर पड़ चुका है। अब हम और गाड़ी दिखाने जा रहे हैं। हाँ आप देख सकते हैं यहाँ पे ये सावंत है हमारे पीछे। ये देख सकते ये पहन के है, ये कुछ तो पहन के है, रुमाल पहन के है। और आप देख सकते हैं यहाँ पे पुलिस की गाड़ी भी हम आपको दिखाते हैं। ये आगे का कैमरा खुल नहीं रहा इसलिए हम बैक कैमरे से दिखाते हैं आपको। फ्रंट कैमरा दिख चुका होगा आपको। हमारे भाई, ये देखो हमारे भाई है उदय भाई, पपई खाने के लिए यहाँ पे आ चुके हैं। ये पपई के पास देख रहे हैं। पपईची फुलं पाहता है, पपईची फुलं पाहून हे फिमेल प्लांट आणि पावसाळ्यात मेल प्लांट, हे मेल प्लांटचे आपण फ्लावर पाहू शकता। तुम्ही हे पाहू शकता इथे उदय भाऊ आपल्याला सांगत आहे ते मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावरचा डिफरन्स। फ्लावर्सवर आपल्याला फळ धारण झालेलं पाहायला मिळते, पण इथे मेल फ्लावरचा म्हणून ते फळ धारण नाही झालेलं आहे। हा आणि याच्यामध्ये आपण डायोशियस हे कॅरेक्टर्स पाहू शकतो आपण। अभी हम आपको सकाळी खाल्लेले चिप्स का दुकान दिखाएंगे। यहाँ हमने सुबह सुबह चिप्स खाया था। ये दुकान है वो। ठीक है। और ये देखो ये पुड़के सर, देखो हम यहाँ आ चुके गाइस। हेलो गाइस, नमस्कार। वेलकम। आप देख सकते हैं दुकान चिप्स घेतले होतं। आपको चिप्स खाना हो तो इस दुकान से संपर्क करें। ये बड़ा अच्छा है। भटाड़ा के अभी एंट्री गेट पे ही है पार्किंग। हाँ, यहाँ पे पार्किंग कर सकते हैं आप सब। आपकी गाड़ियाँ जो है वो इधर लगा सकते हैं। हम ऑटो से आए लेकिन ऑटो हमने पार्क नहीं किया, वो आएगा हमें लेने। लेकिन आपकी गाड़ी यहाँ ठहर सकती है। अब आप देख सकते हैं यहाँ पे बहुत भीड़ हो चुकी है। भीड़ यहाँ पे सांसाकडे देखो, सांसाकडे यहाँ पे एक बंदा खड़ा हुआ है। ये हमारा नाजायज बंदा है, हमारा नाजायज बंदा जो कहीं पे घूम जाता है। और ये हमारे ये ब्लॉगर है अपना, इसके 10,000 फॉलोअर्स है यूट्यूब पे। लेकिन इसके लाइक भी नहीं करता था। इसका यूट्यूब का नाम है इट्स विक्रम 0143। 0143। और अभी आप देख सकते हैं ऊस लगा हुआ है पीछे। ऊस नहीं है, बाम्बू है, बाम्बू। नहीं ऊस है वो हमारे। और ये आईफोन वाले मेंबर है हमारे। आईफोन और ये उनके भाई सत्तर क्या कुछ कह सकते इनके बारे में। इनके बारे में कहने के लिए बहुत कुछ है लेकिन कह नहीं सकते। ये ब्लॉगर हाथ नीचे। गाइस अभी आज के लिए इतनी बकचोदी इंटरेस्टिंग। आज की बकचोदी बंद नहीं हो। हम भी मायूस है, मिलते हैं अगले एपिसोड में। अगर बकचोदी अगर टूटा नहीं, दिल टूटा है नहीं, दिल दुखा है, टूटा तो नहीं, छूटा तो नहीं। और यहाँ हमारी एक नंगळा पार्वती। उच्च आणि प्रतिम असे व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येक क्रीडा त्यांनी आपल्या गॅदरिंगमध्ये ANC च्या गॅदरिंगमध्ये त्यांनी नारायण असा त्यांचा रोल होता। तर तुमचं काय म्हणणं आहे आपल्या पचमढीच्या परिसरामध्ये येऊन? पचमढीच्या परिसरात येऊन मला खूप आनंद होत आहे। यांना खूप आनंद होत आहे। गर्दी पाहून गर्दीमध्ये चांगल्या परी पाहून यांना खूपच आनंद झालेला आहे यांचं म्हणणं आहे। पुन्हा काय म्हणणं आहे तुमचं? आणि उपवास यांचा आज उपवास आहे मेन म्हणजे उपवास यांना माहिती आहे का? उपवास हा यांना एक धर्मपत्नी म्हणजे चांगली धर्मपत्नी मिळावी म्हणून यांचा उपवास आहे आज। हा चांगला उपवास आहे। नारद मुनीची एक स्टाईल होत्या तुम्ही अशी नारायण यानंतर आपण आणि आता आपण मेन व्यक्तीकडे बघणार आहोत ते म्हणजे आपले असं पकड प्रतीक आपले छात्र प्रमुख आणि आपल्या महाराष्ट्राची आन बान शान ज्ञान हॉस्टेलचे एकमेव विद्यार्थी आणि या स्तरावर पोहोचलेले आहेत। तर यांचं नाव आहे ओमकार सावंत। तर तुम्हाला कसं वाटतंय आपल्या या पचमढीच्या परिसरामध्ये येऊन? मंत्री इथं
महादेवाचं दर्शन घेऊन खूप आनंद झाला. आणि आता हे मी आताच आम्ही आईसगोला आणि फराळ केला. हे आमचे राऊत भाऊ, नमस्कार मंडळी, महादेवाचे कट्टर भक्त, भगवद्गीतेचे चिंतक, आणि हे आमचे मुंजा भाऊ. यांच्या सर्वांसोबत देवाचं दर्शन घेऊन खूप आनंद होतो. ते आपले विक्रम भाऊ, यांच्या समोर आलो ना भाऊ. माझं नाव आहे प्राजक्त पुडके आणि माझं यूट्यूबवर चॅनल आहे द व्लॉगर, आणि त्या चॅनलचे 1 मिलियन सबस्क्रायबर होणार आहेत. कॅमेरामॅनचं नाव सांगतो. कॅमेरामॅनचं नाव आहे ओंकार सावंत, तुम्ही पाहू शकता. सर मी सहकारी अतिप्रतिम कॅमेरामॅन आहे. आणि सॉरी, अप्रतिम कॅमेरामॅन ओंकार सावंत. आणि तुम्हाला ओळखतच असाल मी तसं. तर पाहू शकता भाऊ, ताण लागली. पाणी व्यवस्थापक मंत्री तुम्ही आम्हाला श्री का तुम्ही नाव जर टाकलं आमच्या ब्लॉगरचा, तुम्ही येऊन जाईल. नाव पण नाही टाका लागे सर, एकच अक्षरात नाव. एक अक्षराचं नाव आहे आमचा. जर तर असं पंचपणा ऐकून घ्यायचं असेल तुम्ही लाईक आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. आणि धन्यवाद मित्रांनो तुमचा या लाईव्ह चॅनलला सपोर्ट असल्यामुळे. हे आपले सबस्क्रायबर आहेत. लाईनच लागली आहे, पुरी लाईनच लागली. लाईन लागली आहे आपल्याला बघू शकता. आणि हे महत्वाचे म्हणजे आपले अहवाल प्रमुख अहवाल प्रमुख आणि विदर्भाची सर्व माझे ब्लॉग मध्ये खूप स्तरावर पोहोचलेले आहेत. त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. आमचे हजारो फ्लावर्स आहेत. आणि त्यांनी पाहू शकता सदर भाऊचा उत्साह तुम्ही पाहू शकता किती उत्साह आता त्यांनी या पचमढी स्थानामध्ये येऊन. तर यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे आपले या ऑटोचे ऑटो चालक. ऑटोचे ऑटो झालं अभ्यासिका प्रमुख, तुम्हाला अभ्यासिका प्रमुख. ऑटो चालवून कसं वाटत आहे? एक नंबर. ऑटो चालवायचा एक्सपिरियन्स म्हणजे खूप खतरनाक आहे. खूप खतरनाक आहे म्हणते यांनी ऑटो चालवायचा एक्सपिरियन्स. तर पुन्हा काय म्हणायचं आहे, यांना काही विचारायचं आहे का तुम्हाला? सर, वजन कमी करण्याचे काही मंत्र सांगा ना. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर 2 पोळे आगाव खावे लागेल. आणि यांचं म्हणणं आहे किती हे करावं लागेल? एक्सरसाइज करायची गरज नाही, मस्त झोपा काढायच्या, मस्त बस जेवण करायचं, खायचं प्यायचं, मस्त आराम करायचा. मग वजन कमी होते का? झालं एवढंच होते बाई, आम्हाला एवढंच फटाडा बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता हे आपले उदय भाऊ आजच्या नमस्कार मंडळी, चाल कसे आहात? आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा या व्लॉग मध्ये सादर स्वागत करतो. अँकरिंग नाही करायची, बस. धन्यवाद उदय, तुम्ही अँकरिंग करू नका इथे आपल्या शिवरात्रीच्या तर. आणि हा इथे मुंजा भाऊ आपले महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. मराठवाड्याची शान, आणबाण शान मराठवाड्याची मुंजा भाऊ हे आपले. यांना आम्ही इंट्रोड्यूस केला आहे. तुम्ही थोडा सांगा बरं आपल्या पचमढीबद्दल. आपल्या पचमढीबद्दल तुम्हाला पचमढी दिन कसं वाटलं? तर हे मुंजा भाऊ, बरं जाऊ द्या. मुंजा भाऊ खूपच लाजून राहिलेले आहेत. तर आपण नेक्स्ट आपल्या कॅन्डिडेटकडे बोलू. इकडे आपले चंद्रपूर आणि गडचिरोलीचे आणबाण शान आणि वैभव जनबंधू आणि गहाणेचे चांगले मित्र. तर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे ह्या पचमढीच्या परिसरामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं? पचमढीच्या इथे येऊन आम्हाला खूप आनंद झालाय. हो का? इतकं भारी थंड वाटतंय की पूर्ण आमचं जे पॅन्ट आहे ना पूर्ण थंड झालंय. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का जो पॅन्ट आणि शर्ट आहे ते पूर्ण ओले झालेले होते, ते आता थंड वाटतात त्या घामामुळे त्यांना. तर पाहू शकतो मी इकडे साखरकर नावाचा एक प्राणी ते आपल्यासोबत आलेला आहे. हा प्राणी साखरकर. मला एक प्रश्न विचारावा असं वाटतं, साखरकरचं अण्णा साखरकर कसं काय पडलं बरं? तुम्ही पाहू शकता हा साखर म्हणजे खाद्य जास्त खाल्ल्यामुळे याचं नाव साखरकर पडलं आहे. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? माईक पकडा. इथं म्हणजे कसं आपल्याला वेगळीच फिलिंग वाटतंय. याला फिलिंग ढगामध्ये आल्यासारखी वाटतं. सर्वात पहिला प्रश्न सर, गलत कर्म केले होते का? यांनी पहिले हे काही वर्षापूर्वी यांनी अपवित्र होते आणि नंतर यांनी धार्मिक स्थळांकडे वळू यांनी आता पवित्र झाले आहेत. पवित्र झाले. आणि पाहू शकता तुम्ही हे माळ यांनी लावत आहेत. तर यांना बोला हर हर महादेव. यानंतर वळूया आपण नेक्स्ट कॅन्डिडेट आपले आता नारद मुनी आपले कॅरम प्लेअर, पांटेला स्टार, कॅरमचे पांटेला स्टार म्हणून ओळखले जाणारे प्रतीक गेडाम अतिप्रतिम. मित्रांनो, माझं नाव आहे प्राजक्त पुडके. मी एक ॲग्रिकल्चर सायंटिस्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता या आपल्या पचमढीच्या विभागामध्ये खूप असा दुष्काळ पडलेला आहे. हे दुष्काळाचं कारण म्हणजे सॉईलमधला मॉइश्चर कंटेंट कमी झालेला आहे. तर तुम्ही 300 मीटर लावून पाहू शकता का आपला मॉइश्चर किती आहे. तर
ब्लॉगचं मेन कारण काय माहिती आहे का? भाऊ हे कोण आहे? हे आपले नारायण जे आहेत म्हणजे तुमचे अधिकारी आहे का काय? हे आपले हे आहेत आपले जिल्हा कृषी अधिकारी आहेत. हा. तर याने तुम्हाला थोडं सांगा बरं ॲग्रिकल्चर बद्दल सांगा बरं यांच्याबद्दल. म्हणजे पुरे झाडं घेऊन कोरोना काळामुळे ते कोरोना आला. तर कोरोनामुळे काय झालं माहिती आहे का? शेतकऱ्यांची जी पिकं होते त्या पिकामध्ये कोरोनाने अटॅक केला. त्या कोरोनाने अटॅक केल्यामुळे म्हणजे टमाटर होते म्हणा, वांगे होते, त्यांचे शेप आहेत ना, शेप किंवा त्यांचा साईज कमी झाला. त्या कमी शेपामुळे आहे ना शेतकऱ्यांना अति नुकसानाची भरपाई करावी लागते. याच्यावर काय उपाय आहे आता? उपाय काय माहिती आहे का? तुम्ही आहे ना दररोज आहे ना सकाळी आहे ना शेतामध्ये जायचा आणि धारा मारायचा. पण सोनखत कसं म्हणते भाऊ? सोनखताचा मेन जो आपला एक्सप्रेट आहे मानवाची विष्ठा आहे म्हणजे त्या मानवाच्या विष्ठेतून बनते. आपण सकाळी शेतामध्ये जायचं आणि लाईटिंग करून त्याची यायचं. म्हणजे तुम्हाला त्याचं काय पीक भेटेल का आपल्याला चांगलं? हा पीक मिळू शकते तुम्हाला. म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे ती तुम्ही वाढवू शकता. प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी मध्ये फरक आहे. तर ओव्हरऑल प्रोडक्शन वाढवायचं ना आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे. म्हणजे पर एकरी आपल्याला उत्पादन वाढवायचे आहे. तर तुम्हाला ते सोनखत आपल्या शेतामध्ये तयार करावं लागेल. तुमची डिग्री संपून किती वर्ष झाली आहे? आमची डिग्री झालेली आहे आता 1 वर्ष होत आहे. म्हणजे डिग्री संपून मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मी एक तालुका कृषी अधिकारी आहे. आणि भाऊ हे कोण आहे? हे आपले आहेत, हे आपले असिस्टंट आहेत, लोक पाहू शकता. कृषी अधिकारी काय? हे आपले जिल्हा कृषी अधिकारी. नमस्कार आपण कृषी अधिकारी इकडून जाऊन त्या हे आपले ॲग्रिकल्चर ऑफिसर AFO म्हणून बँकेमध्ये कार्यरत आहेत आपले पंजाब नॅशनल बँकमध्ये. हे आपले सादगर भाऊ हे आपले आहेत नमस्कार. UPSC म्हणून हे आपले इंडियन फॉरेस्ट ऑफिसर आहेत IFOS. आणि आपले हे तर नारायणजी माहिती आहे तुम्हाला. हे आपले जे अमन वंजारी आहेत डान्ससाठी प्रमुख म्हणजे त्यांची अभिनय ॲग्रिकल्चर मध्ये ठीक आहेत माहिती आहे का? डान्सर नाही ते आहेत NSSचे प्रमुख. का म्हणू शकता आपण ते काहीतरी जाऊ द्या आता आम्हाला विसरलो मी ॲग्रिकल्चर सायंटिस्ट. मी IARI मध्ये सध्या वर्क करत आहे. मी एक व्हेरायटी डेव्हलप केली आहे. पुसा विक्रमी नावाची व्हेरायटी डेव्हलप केली आहे. पुसा विक्रम नावाची जी मी टोमॅटोची व्हेरायटी डेव्हलप केलेली आहे. तर त्या व्हेरायटी आता शेती कुठेतरी होती ती कुठेतरी पडाली आहे. तर पुन्हा काय म्हणायचं आपल्याकडे शब्द संपलेले आहेत. तर आपण आठवण करून नंतर पुन्हा दुसऱ्या व्लॉगमध्ये आपण भेटू. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. नमस्कार मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे गाडी किती फसलेली आहे याच्यामध्ये. आता ही गाडी आम्ही काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही या गाडीला मदत करणार आहोत काढण्यासाठी. या. तुम्ही पाहू शकता किती चक्का अंदर गेलेला आहे. आमचं नाही ते दुसऱ्याची गाडी आहे. तुम्ही पाहू शकता गाडी किती फसलेली आहे. आता आम्ही या गाडीला रिती असल्यामुळे गाडी फसलेली आहे. तर तुम्ही पाहता आम्ही या गाडीला काढणार आहोत. थांबा इकडे या ओमकार भाऊ आपले सांगणार थोडी फार माहिती देणार आहे. आणि या गाडीला ढकललं पाहिजे. गाडी पुढे जा. पाहू शकता गाडी बंद झालेली आहे आताच. भाऊ याच्या काय उपाय कसं का? गाडी निघन काय? गाडी मला वाटतं निघू शकते कारण की ते रेती असल्यामुळे ते चक्का जाम झालेला आहे. गोटी टाकायच्या समोर तेव्हा ते चाक समोर येणार आहे. भाऊ निघन का? तुम्हाला वाटून राहिलं का? जास्त रेती असल्यामुळे ते गाडीचा चक्का आहे ना ते जास्त अंदर गेलेला आहे. तर गाडी काय उपाय का? उपाय आहे ना. उपाय काहीच नाही. ते गाडीच्या पुढे दगड धोंडे टाकायला लागते. रेती यांचं म्हणणं का रेती साफ करत राहायला लागते. अनुभव बोलताय. तर पाहू शकता. हा बरोबर. ते आपल्याला मुलाच्या असे मार्गदर्शन देऊन राहिले. गाडी बरोबर. यांच्यावरून आपल्याला असं समजतं वयापेक्षा अनुभव मोठा असतो कधी पण. दगड गोटे काहीच नाही. दगड रेती साफ करायला लागते यांचं म्हणणं आहे. तुम्ही अत्यंत अनुभव व्यक्तीचे भाषण ऐकलेलेच आहेत. तर या पाहूया आपण जवळ जाऊन पाहू. हे पाहू शकता आई सामान धक्का मारा लागला. चला आपण धक्का मारण्यात आपले कार्य
मदत करूया आपण. काय उपाय आहे का? उपाय आता बघू आपण. इथे सर्वजण प्रयत्न करून राहिले तर प्रयत्नांचे फळ हे मिळणारच. आता बघू आपले सर्व कार्यकारी मंडळ हे कामास लागले आहे. तरी तुम्हाला एक मी विशेष गोष्ट सांगतो माझ्या फॅन लोकांना, याचे काही गोष्टी ऐकत जाऊ नका. फेकूचंद क्या अभी नवीन ड्राइवर बैठ के है तो निकल पाएगा अभी चक्का? मुझे नहीं लगता ये गाडी. गुडके सर, म्हणणं असं आलं की गुडके सर कैसे बताओ अभी अभी हमारे आदमी लगे ओ निकल गई. गाडी निघाली, हमारी गाडी निकल चुकी है. चलो गाडी निघाली तुम्ही पाहू शकता. आता आम्ही आमचा हातभार लावलेला गाडी आम्ही मागं पुश केला म्हणून गाडी निघालेली आहे. काकाजी लागव भाऊ या काकाजींचं थोडंसं मनोगत आहे का? तुमचं काय म्हणणं आहे गाडी काढण्याचं? कोणाला यश द्याल? आता मुलाला सर्व धन्यवाद आम्हाला त्यांनी यश दिल्याबद्दल. आता मेहनत त्यांनी केली ना. धक्का मारू लागेल. तुम्ही पाहू शकता, जण आले त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता किती मोठी रेती आहे. या रेतीमधून कशी गाडी फसली होती. हे बघा, पाहू शकता तुम्ही. वगैरे काढा. इंस्टाग्राम चॅनल आहे. ब्लॉगर 01 पुढे गेला. हा ते आमचे एक दोन नवीन लोक सबस्क्रायबर आहेत. ते आमचे सबस्क्रायबर आहेत. ते यांचं म्हणणं आहे की आम्हाला गिफ्ट द्या. यांना आम्ही गिफ्ट देतो. आता चॅनल आहे म्हणे आम्ही दाखवून काढू शकतो. यांना आता हे बोलल्यामुळे आम्ही यांचा गिफ्ट कॅन्सल केलेला आहे. यांना आम्ही गिफ्ट देणार होतो 100 रुपये, पण आता यांचं गाडी देणार होतो. तरी आमचे फॅन लोक पाहू शकता. आमच्या मागे कसे फॅन लोक धावून राहिले पाहू शकता. आपण आलेलो आहोत इथे आंब्याच्या झाडाखाली. तुम्ही सर आम्ही आमचा एक नवीन सरांनी व्हरायटी काढली होती. सायंटिस्ट म्हणून एक व्हरायटी काढली होती. पुसा विक्रम. तिथे बसून आहे. पुसा विक्रम नावाची टोमॅटोची व्हरायटी डेव्हलप केलेली आहे आपण. ते आता ॲटोत बसून आहे. सॉरी फॉर युअर हे, पण तुम्हाला दिसत नाही पुसा विक्रम नावाची व्हरायटी. तर ही आहे ती पुसा विक्रम नावाची व्हरायटी. टमाटरची व्हरायटी आहे ही. वेल अँड गुड जी. या सर आणि आम्ही या गाडीत पचमणी फिरायला आलो आहे. फिरायला आलो या गाडीमध्ये. तुम्ही आमचे टुरिस्ट लोक पाहू शकता. या आम्ही 1 2 3 4 5 6 7 8 आम्ही या गाडीत आलोय. कॅमेरामॅनला धरून आम्ही 10 लोक आलेलो आहोत या गाडीमध्ये. हे वाली आपली गाडी आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा तुम्ही आंब्याबद्दल काहीतरी सांगून आले होते. आंब्याचा बार आलेला आहे तुम्ही पाहू शकता. तर तरी हा देशी व्हरायटीचा आंबा आहे. हा देशी व्हरायटीचा आंबा आहे. आणि आंब्याचा तुम्ही खोड पहा किती मोठा आहे. एवढा मोठा खोड कसा राहू शकतो. हा किती मोठा खोड आहे. विक्रम हा विक्रम सारखा खूप मोठा खोड आहे. तिकडे पुसा विक्रम नावाची व्हरायटी मी डेव्हलप केलेली आहे. ती व्हरायटी टमाटरची ही व्हरायटी टमाटर. तर आम्ही इंट्रोड्यूस हे पुसा विक्रम नावाची व्हरायटी आहे. हे टोमॅटोची व्हरायटी का नाही माहिती आहे का? टोमॅटो सारखी आता पोट आहे म्हणजे टोमॅटोची व्हरायटी आहे. तर तुम्ही थोडा व्लॉगिंग करा ना थोडं आपल्या चॅनलमध्ये. नाही आजसाठी नाही आम्ही लॉगिंग सोडली आहे. तर पुन्हा कामाला म्हणून सरांनी धरली आहे. सरांनी धरली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे खूप मोठा अशी 7 पर्वत रांग आहे. अशी तर सह्याद्रीची पर्वत रांग आहे ही. गोदावरी नदीचा उगम पावतो. काय बोलायचे तर बोला. पाणी जेव्हा गरम पाण्यात झरे. इकडे गरम पाण्याचे झरे आहेत. वर्जेश्वरी म्हणा किंवा गणेशपुरी म्हणा असे नाव असे प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे या पहाडाच्या तिकडे आहेत. ठीक आहे पाहायचे असेल तर या ब्लॉग मध्ये नाही पाहू. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणे विसरू नका. आणि खोड कसं झालं? खोड दाखवा सर. पाहू शकता किती मोठा खोड आहे हा. एवढा मोठा खोड हा विक्रमच्या 4 पटीने मोठा आहे. म्हणजे हा खोडाची जर आपण गर्थ काढला तर डायमीटर तर सरांना विनंती आहे, सरांनी या पण खोडाबद्दल थोडीशी माहिती द्यावी. सांगतो तुम्हाला. तुम्ही पाहू शकता हा खोड असा म्हणजे खूप लहान आहे. याला डायबॅक डिसीज झालेला होता. डायबॅकमुळे वरचा जो पार्ट आहे तो छाटला गेलेला आहे. तर हा खूप लहान झाड आहे
आणि इकडे पाहू शकता तुम्ही किती मोठे हे आहेत आपले कार्स म्हणा किंवा गाड्या म्हणा. आपलेच आहे का? सर हे आपल्या ट्रान्सपोर्टेशन साठी यूज होते. हे आपले फॅन लोकांसाठी ठेवलेले आहेत गाड्या सर्व. आमचा कॉन्सर्ट प्रोग्राम संध्याकाळी आहे, तुम्ही पाहत राहा, पाहायला विसरू नका. इंस्टाग्राम ओनली ऑन विक्रम 31 साखरकर मधामध्ये कॉमेंट्री करताना. आणि विक्रम हे मेन ब्लॉगर आहेत या चॅनल, म्हणजे आम्ही हा सध्या पुरता आमचा टेम्पररी चॅनल आहे, पण हा भाऊचा परमनंट चॅनल यूट्यूबवर आहे. तुम्ही यांना लाईक तर कराच, पहिले सबस्क्राईबर करा जेणेकरून यांचे सबस्क्राईबर वाढतील आणि आम्हाला पार्टी भेटेल. आणि आम्हाला पार्टी मिळेल. तर आपली गाडी दाखवून दे एक वेळा, आपली गाडी दाखवून दे. ही आमची रेड कलरची गाडी आहे. हे आम्ही आणि आपल्या या गाडीचे ड्रायव्हर आपले मुंजा भाऊ पाहू शकता इकडे. मुंजा भाऊ वर बघा. हे मुंजा भाऊ आपल्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. नमस्कार. हे प्रामुख्याने परभणी जिल्ह्यातील तालुका कोणता आहे? मानोद तालुक्यातील एक छोटासा गाव सेलू या गावातून उक्कलगाव या गावातून खेडेगावातून आलेले आहेत. यांचा जो शेतीचा जो एक्सपेरिमेंट आहे म्हणजे अनुभव आहे हा खूप असा बहुत मोठा आहे, बलाढ्य आहे. आणि यांच्या शेतीमध्ये असे वेगवेगळे म्हणजे सिल्व्हिपार्चरल किंवा असे वेगवेगळे जे हॉर्टिकल्चरल सिस्टीम आहेत ते आणि हे करतात. आणि CHV यांनी व्हेरायटी डेव्हलप केलेली आहे. सोरगमची व्हेरायटी यांनी डेव्हलप केलेली आहे, जी भारतामधली पहिली व्हेरायटी होती. CSH कोऑर्डिनेटेड हायब्रिड सोरगम, म्हणजे जे आपल्या भारतामधली पहिली व्हेरायटी होती ती या भाऊने डेव्हलप केलेली आहे. तर तुम्ही पाहत राहा. यांचं म्हणजे शेतीचा अनुभव आहे तो बलाढ्य आहे. कोणता आहे? कोणता आहे? हा, गोपाळ मसलकर यांचं इंस्टाग्रामला तुम्ही पाहू शकता, म्हणजे शेतीचा अनुभव कसा आहे त्यांच्यामध्ये. सोरगमचे व्हेरायटी म्हणा किंवा वेगवेगळे असे जे म्हणजे हे आहेत एक्सपेरिमेंट यांनी त्या शेतामध्ये केलेले आहेत. तर यानंतर मी तुम्हाला दाखवतो या गाडी पुसणारा जो किन्नर राहते त्याचा फोटो. नाही इकडे हा खाली तोंड घालून क्लीनर. सॉरी आमच्या इकडे सॉरी किन्नर नाही, क्लीनर आहे हा. क्लीनर जो गाडी पुसणारा क्लीनर आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे साखरकर नावाचा आहे. इकडे साखरकर सरांचा असिस्टंट आहे. हा माझा असिस्टंट आहे, पर्सनल असिस्टंट जो रात्रीच्या सरांना भेटतो. प्रिपरेशन करताय. तर तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे काहीतरी विचार करा ना, का म्हणायचं तुम्हाला? काही म्हणावं लागतं, काहीतरी म्हणायला जत्रा कशासाठी आली आहे? हा जत्रा आहे. हे जत्रा आहे, तुम्ही पाहू शकता. हे आमचे जे इकडचे लोक आहेत ते पूर्ण फक्त महाशिवरात्री निमित्त. कोणतं गाव आहे यार? पचमढीचा झालेला सुद्धा ऍक्च्युअली म्हणजे, पण इथे पावसाची कमतरता असल्यामुळे तो भटाडा झालेला आहे. तर भटाड्यामध्ये शिवभक्तांनी खूप गर्दी केलेली आहे. त्या गर्दीमध्ये पाहू शकता तुम्ही किती मोठे कार्स आहेत, गाड्या आहेत. आपले कॅमेरामॅन दाखवा पण गाड्या किती मोठ्या आहेत. इथे कुंभमेळा भरते का? साखरकरचा प्रश्न आपल्याला आलेला आहे. खूप मस्त असा प्रश्न आहे. महाकुंभमेळा मिळतो 300 वर्षानंतर. महाकुंभमेळा जिथे आमच्यासारखे पोरं व्लॉग बनवतात. जिथे आपल्या कॅमेरामॅनचं म्हणणं आहे का आपल्यासारखे पोरं येऊन व्लॉग बनवतात. 300 वर्षानंतर महाकुंभमेळा भरतो इथे. तर महाकुंभ मेळ्यामध्ये तरी आता व्लॉग बंद होत आहे कारण चार्जिंग 9% 5 नद्याचा संगम होत आहे. बंद झाला का म्हणता यार? 5 नद्याचा संगम दाखवणार होता आपण 9%. सर मित्रांनो, तर आपण पुन्हा आपल्या वस्तीगृहामध्ये वापस आलेलो आहोत. पचमढीला आम्ही जाऊन पैशानं कंगाल होऊन या वापस आलेलो आहोत. पाहू शकता आमच्याकडे एवढे पैसे सुद्धा नाही का आम्ही ऑटोवाल्याला पैसे बी देऊ शकत नाही आहोत. तर आम्ही इकडे बोलवलं आम्ही एका विद्यार्थ्यांना का पैसे देण्यासाठी. आता आम्ही थोडीसं माझा कॅमेरा लावतो, हे लावतो आपल्याला आवश्यक आहे. हा चला, तर आपण पुढे पाहूया. आपल्याला पैसे आता किती वेळात येते हे आपण थोड्या वेळात म्हणजे आपल्याला माहिती थांबा. तुम्ही पाहायचं ना फक्त. आता पैसे वरून पैसे येणार आहेत. वरून म्हणजे फोकस कर. हां, तिकडून पैसे येणार आहेत. तर आपण आपल्या ऑटोवाला दादांना देऊ पैसे ते. तर तुम्ही पाहू शकता इकडे आपलं सगळेजण पैशानं कंगाल होऊन इथे भिकारी चोटलं. भिकार चोट सारखे बसून आहे तिथे. भटाडा टूर कसा वाटला भाऊ तुम्हाला? हा, भटाडा नाही, पचमढीचा टूर. पचमढी नाही. आता आपले कॅमेरामॅन भाऊ बोलतील. हा, तर आता आम्ही इथे आमचा टूर संपवलेला आहे.
हे आमचं वसतिगृह. इथे आम्ही बकचोदी कधीच करत नाही. बकचोदी आमची बाहेरच राहते. तर आता आम्ही भीक मागितलेल्या लोकांना- आम्ही याच्या अंदर एक चांगले व्यक्ती बनतो आणि बाहेर आल्या इथून बघ बरं यांच्या तिथे ऑनलाईन हे चालत नाही रिचार्ज बी नाही. चला करा आणखी चला संपवून टाका एंड लाईक करा सबस्क्राईब धन्यवाद एवढा आमच्या ऐकल्याबद्दल.